गुड आफ्टरनून मित्रांनो, CRG अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठीक आहे, आज आपलं बॅचचा एंड होत आहे. ठीक आहे, तर बायोलॉजीचं जेवढा काही चॅप्टर आहे, एक प्लांट क्लासिफिकेशन आहे, तो आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, जे काही ऑनलाईन विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी पटपट जॉईन व्हा. ठीक आहे, प्लांट क्लासिफिकेशन त्याला वेळ लागतो लोड व्हायला. ठीक आहे, आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचे जे काही 5 सृष्टी आहेत, 5 किंगडम क्लासिफिकेशन, हे आपण लास्ट याच्यामध्ये पाहिलं होतं. आज आपण प्लांट वनस्पतींचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यांच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते पाहणार आहोत. ठीक आहे, एक मिनिट, एकदा आपली PDF लोड झाली की ते करूया. ठीक आहे, थोड्या वेळ आपण रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे, कोणकोणते बॅक्टेरियल. ठीक आहे, जी काही किंगडम सृष्टी आहे, सृष्टी किंगडम याचा आपण 5 याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, पहिले जे होते ते मोनेरा मध्ये होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मोटेरा, त्याच्यानंतर आहे प्रोटेस्टा. ठीक आहे, त्याच्यानंतर फंगाई जी सृष्टी होती ती, त्याच्यानंतर चौथी सृष्टी जी आहे, फोर्थ, ती आहे आपली प्लांटे, आणि पाचवी आहे ॲनिमेलिया. ठीक आहे, तर जी प्लांट आहे, प्लांट क्लासिफिकेशन ते कशा पद्धतीने केलं जातं आणि काय काय कोणते कोणते घटक त्याच्यावर आधारित आहेत हे आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, हा छोटासा टॉपिक आहे प्लांट क्लासिफिकेशन. ठीक आहे, प्लांट क्लासिफिकेशन. ठीक आहे, जे काही वनस्पती आहेत यांचं जे काही वर्गीकरण आपण करतोय ते कशा पद्धतीने करणार आहोत, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, काही अपवाद वगैरे कोणकोणत्या पद्धतीने आहेत ते आपण आज तिथे पाहणार आहोत. ठीक आहे, पंचसृष्टीचे जे काही वर्गीकरण आपण लास्ट टाइम मध्ये पाहिलंय त्याच्यामध्ये प्राणी सृष्टी होती. ठीक आहे, सगळ्या याचं जे काही सजीव सृष्टी आहे त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे वनस्पतींचं वर्गीकरण आहे ते जे एचर, हा जो शास्त्रज्ञ आहे एचर, ठीक आहे, या शास्त्रज्ञाने जे वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण केलं होतं तो 2 याच्यामध्ये केलं होतं. ठीक आहे, एक आहे अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि बीजपत्री म्हणजे फॅनोरोगॅम्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, ही जी सृष्टी आहे त्याच्यामधली जी अबीजपत्री आहे, अबीजपत्री, ठीक आहे, ही उपसृष्टी आहे. ठीक आहे, सब डिव्हिजन. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, जे अबीजपत्री आहे याच्यामध्ये काय होतं, वनस्पती जे आहेत, वनस्पती हे अपुष्प वनस्पती आहेत. ठीक आहे, यांच्यामध्ये वनस्पतींना पुष्प म्हणजे फुल येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या फुलच येत नाही यांच्या बिया सुद्धा येत नाही. ठीक आहे, यांचं जे काही प्रजनन होतं ते बीजाणूंपासून होतं. ठीक आहे, स्पोर्स, त्याला स्पोर्स वगैरे बोलला होता. ठीक आहे, बीजाणू यांच्या पद्धतीने होत असतं. ठीक आहे, अबीजपत्रीमध्ये काय होतं, फुलही येत नाही आणि बियाही नसतात. ठीक आहे, फुलही नाही, बियाही नाही, म्हणून यांना काय बोलतो, अबीज, बीज नसलेले. ठीक आहे, अशा पद्धतीने यांचं हे केलेलं आहे. आता यांचं जे वर्गीकरण आहे अबीजपत्रींचे, जे वनस्पती आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात, तर त्यांच्यामध्ये थॅलोफायटा, ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ठीक आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा अशा पद्धतीचे 3 याचे प्रकार आहेत. कशाचे, अबीजपत्रीचे. त्याच्यानंतर आता जो थॅलोफायटा आहे तो कशा पद्धतीने आहे तो पाहूया. ठीक आहे, थॅलोफायटा ज्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्या कशा आहेत, त्यांचा याच्यामध्ये जे प्रामुख्याने शैवाळ, ठीक आहे, शेवाळ जे आहे, आपण जे नदी किंवा जिकडे जास्त पाण्याचा संपर्क येतो त्या भागामध्ये जे शैवाळ सापडतं तो थॅलोफायटामध्ये प्रकारामध्ये मोडलं जातं. ठीक आहे, यांना शैवाळांचा विभाग, ठीक आहे, म्हणूनही संबोधलं जातं. ठीक आहे, आता यांच्यामध्ये जी काही शरीर रचना आहे, ठीक आहे, शरीर रचना जी आहे ती कशा पद्धतीने ती पाहूया. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, थॅलोफायटामध्ये कोणकोणत्या कशा पद्धतीने त्यांची शरीर रचना असते ते पाहणार आहोत, कोणकोणत्या वनस्पती येतात ते पण पाहणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीची जी काही वनस्पती आपल्याला नदी किनारी किंवा जिथे पाणथळ प्रदेश असतो त्याच्यामध्ये दिसते तर ती जे त्यांना आपण काय बोलतो, शैवाळ.
किंवा मराठीमध्ये शेवाळ बोललं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये विविध त्याच्या पण प्रकार येतात, विविध प्रकाराच्या त्याच्या प्रकार आहेत. तर थॅलोफायटामध्ये जे काही शैवाळ असतील तसे वनस्पती येतात. त्याच्यामध्ये कारा, क्लोरोफा, त्याच्यानंतर उल्वा अशा पद्धतीचे जे काही वनस्पती आहेत ते येतात. ठीक आहे, आता यांची विशिष्ट वैशिष्ट्य काय आहे, हे वनस्पतींची जे काही रचना आहे ती कशा पद्धतीची आहे, तर यांचं जे काही शरीर आहे ते कसं आहे, साधे. ठीक आहे, सिंपल त्याचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर मऊ आणि तंतुरूपी. ठीक आहे, एखादा धाग्यासारखं त्यांची रचना असते आणि मऊ असतात, बरोबर की नाही. तुम्ही जर शेवाळ हातात घेतलं तर तुम्हाला असं ते लिबलिबीत किंवा गिळगिळीत जाणवतं. ते कसं आहे, ते मऊ मऊ आहे आणि धाग्यासारखं असतं. असं जर तुम्ही शेवाळ याच्यातून उचललं नदीमधून किंवा कशामधून, तर ते धाग्यासारखं त्याचं म्हणजे तंतुरूपी रचना असते. आता यांना मूळ, खोड आणि पानं हे अवयव नसतात. ठीक आहे, हे झाड वनस्पतीचाच प्रकार आहे, पण याच्यामध्ये काय नसतं, मूळही नसतं, यांना पानही नसतात आणि खोडही नसतात. ठीक आहे, तिन्ही प्रकारचे जे काही अवशेष आहेत किंवा अंग आहेत ते नसतात. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जे आढळणारे स्वयंपोषी आणि संवहनी संस्था, ह्या कशा आहेत, स्वयंपोषी. काही काहींचं पोषण स्वतः होतं, पण याच्यातल्या ज्या संस्था आहेत संवहनी संस्था, आपण पाहिलं की पाणी कशा पद्धतीने वहन केलं जातं, त्याच्यानंतर अन्न घटक जे काय आहे, अन्नद्रव्य जे आहेत त्यांचं वहन कशामध्ये, वनस्पतीमध्ये केलं जातं. पण ह्या जे आहेत, ठीक आहे, जे थॅलोफायटाच्या मधल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, ही जी व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे पाणी वहन नेण्याची, त्याच्यानंतर अन्न वहन करण्याची, ती नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर जे शैवाळ आहेत, ठीक आहे, यांच्या ज्या पेशी आहेत, शैवाळांच्या पेशी भित्तिका ह्या दोन आवरणांनी बनलेल्या असतात, बाहेरून पेक्टिन आणि सेल्युलोज. ठीक आहे, जी पेशी भित्तिका जी आहे ती कशी दोन आवरणांनी बनलेली आहे. बाहेरचं जे आवरण आहे ते पेक्टिन पासून बनलेलं आहे आणि आतलं जे आवरण आहे ते कशापासून, सेल्युलोज पासून. ठीक आहे, पेक्टिन आणि सेल्युलोज. त्याच्यानंतर जे सर्व प्रकारच्या शैवाळांमध्ये कोणता आढळतं, क्लोरोफिल ए आणि कॅरोटीन आणि झॅन्थोफिल हे रंगद्रव्य. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे की जे प्रकार असेल रंगद्रव्यांचा तो त्यांच्या कोणत्या प्रकारचं ते रंगद्रव्य आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आता क्लोरोफिल असेल तर क्लोरोफिल काय असतं, क्लोरोफिल असेल तर त्याचा रंग कसा असणार आहे, हिरव्या रंगाचा असणार आहे. त्याच्यानंतर कॅरोटीन असेल तर नारंगी किंवा आपल्या जे गाजराचा रंग असतो तशा पद्धतीने रंग होणार आहे. झॅन्थोफिल हे असेल तर पिवळ्या रंगाचं त्याची रचना असणार आहे. ठीक आहे, झॅन्थोफिल असेल तर पिवळ्या रंगाची. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही प्रकाश संश्लेषण चालतं ते 90% जे काही प्रकाश संश्लेषण आहे ते शैवाळ जे थॅलोफायटामध्ये येतात, शैवाळ अल्गे याच्यामधून चालत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे नाव आहे शैवाल, हे जे नाव आहे लिनियस याने दिलेलं आहे. ठीक आहे, लिनियस या शास्त्रज्ञाने हे नाव दिलेलं आहे आणि यांचा जो अभ्यास आहे याला काय बोलला जातं, फायकोलॉजी. ठीक आहे, तुम्हाला असे ग्रुप दिले जाऊ शकतात आणि त्याच्या अभ्यासाला काय बोललं जातं, समजा व्हॅस्क्युलर सिस्टम असेल तर त्याला काय बोललं जातं, प्राण्यांचा जो अभ्यास आहे त्याला काय बोललं जातं आणि त्याचे नाव काय आहेत ते विचारलं जाऊ शकतं. तर शैवालाच्या अभ्यासाला काय बोललं जातं, फायकोलॉजी. आणि त्याचे शास्त्रज्ञ कोण आहे व त्याने ही संज्ञा दिली, त्याचं नाव आहे लिनियस. ठीक आहे, लिनियस या शास्त्रज्ञाने ही संज्ञा दिलेली आहे. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल आहेत काही काही. ठीक आहे, तर पहिले एक्झाम्पल आहे उल्वा. ठीक आहे, याचं हे जरा पानासारखं थोडं स्ट्रक्चर असतं, अशा पद्धतीचं उल्वा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हे एक्झाम्पल आहे शैवालाचं. त्याच्यानंतर सर्गेझम, रोडोफायसी आणि कारा. आता हे कारा हे आहे, हे पण असं जरा पानं फुलासारखं स्ट्रक्चर असतं, पण ते ऍक्च्युअल पानं वगैरे आहेत का, नाहीयेत. आता याचा रंग वेगळा आहे. ठीक आहे, लाल रंगाचं जे याच्यामध्ये कॅरोटीन वगैरे असू शकतं. ठीक आहे, यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, हिरवा रंग क्लोरोफिल. काही जे पिवळ्या रंगाचे त्यांच्यामध्ये झॅन्थोफिल नावाचं रंगद्रव्य असू शकतं. ठीक आहे, ठीक आहे. आता हे जे शैवाळ आहेत याचे पण कसं आहे, चार प्रकार पडतात. आता थॅलोफायटामध्ये ज्या शैवाळ आहे त्याचे पण किती प्रकार आहेत, चार प्रकार. एक आहे हिरवे शैवाळ. ठीक आहे, एक आहे तपकिरी, एक आहे लाल आणि पिवळे. ठीक आहे, त्यांच्या रंगावरून यांचा क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, आता हिरवे शैवाळ. ठीक आहे, आपण जे हिरवे शैवाळ पाहतो ग्रीन अल्गे, ठीक आहे, हे काय असतं, हे बहुतेक करून गोड्या पाण्यात आढळतं.
ठीक आहे. आपण नदीवर वगैरे जेव्हा जातो किंवा आपल्या गावाला पाणी पिळवण्याचा वगैरे हौद वगैरे असतो, तिथे आजूबाजूला हे शेवाळ साचलेलं आढळतं. तर ठीक आहे, म्हणजेच काय, हे गोड्या पाण्यात आढळतं. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तलाव, नदी हे जे गोड्या पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यामध्ये हे आढळतं. आता याचे एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर तुमचं जे स्पायरोगायरा आहे, ठीक आहे, ते जे तुम्ही नेहमीचं जे शैवाळ पाहता लांब लांब लांब, ते असं तुमचं स्पायरोगायरा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कारा, ठीक आहे, कारा नावाचं एक शैवाल आहे. त्याच्यानंतर थुलोथ्रिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर वॉल्वॉक्स, ठीक आहे, झॅग्नेमा आणि क्लॅमिडोमोनास अशा पद्धतीचे शैवाल आहेत. ठीक आहे. त्यांचं एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर आपण इथे पाहून घेऊया. ठीक आहे, टाइप्स ऑफ अल्गे. images. Types of algae. ठीक आहे. ठीक आहे. आता हा जो अल्गेनचा टाइप आहे याच्यामध्ये टाइप्स दिलेले आहेत. ठीक आहे, आपण स्पायरोगायरा वगैरे पाहूया. रेड अल्गे, ग्रीन अल्गे, ठीक आहे, शैवाल, टाइप्स ऑफ अल्गे. ठीक आहे, जाऊ दे, इथे काय पूर्ण त्याच्या टाइप्स अवेलेबल नाही आहेत सध्या. ठीक आहे, काय हरकत नाही. तर ब्लू ग्रीन अल्गे, ठीक आहे, अशा पद्धतीने आहेत. ठीक आहे, हे जे आहे स्पायरोगायरा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे ते स्पायरोगायरा. ठीक आहे, स्पायरोगायरा आणि कारा हे दोन जरी लक्षात ठेवले तरी त्याचं इमेज वरती दाखवलेले आहे. ठीक आहे, हे आहे स्पायरोगायरा आणि हे आहे कारा. ठीक आहे, हे दोघेही ग्रीन प्रकारचे अल्गे आहेत. आपण हरित शैवाल पाहतोय. ठीक आहे, आणि हे उल्वा सुद्धा कसं आहे, ग्रीन प्रकारचं आहे. ठीक आहे, यांच्या प्रकारानुसार आपण पाहतोय. हिरव्या शैवाळमध्ये तुमचं स्पायरोगायरा येतंय, कारा येतंय. ठीक आहे, वॉल्वॅक्स आणि थुलोथ्रिक्स. ठीक आहे, ही जरी नावं लक्षात ठेवली तरी भरपूर झालं. ठीक आहे, आता हे जे 10% जे आहेत यांच्यापैकी 10 जे टक्के आहेत तेच फक्त खाऱ्या पाण्यात आढळतात, समुद्रात वगैरे. ठीक आहे, याच्यामध्ये जो उल्वा प्रकार जो आहे, उल्वा आपण इथे जो फोटोमध्ये पाहिला उल्वा, तो कसा आहे, तो खाऱ्या पाण्याचा प्रकार आहे. ठीक आहे, खाऱ्या पाण्यात आढळणारा तो अल्गे आहे. ठीक आहे, आणि हे कसे आहेत, हे सर्वात पृथ्वीवरील वनस्पतींचे पूर्वज. म्हणजे जेव्हा काही प्राणीसृष्टी, सजीव सृष्टी निर्माण व्हायला लागली, जेव्हा प्लांट्स, ठीक आहे, म्हणजे वनस्पती निर्माण वनस्पतींची निर्मिती चालू झाली, तर सुरुवातीला सर्वात पहिले हे अल्गे तयार झाले होते. ठीक आहे, म्हणजेच ह्या सर्वात जुन्या, म्हणून यांना पूर्वज म्हटलं जातं, वनस्पतींचे पूर्वज. पृथ्वीवरचे सर्वात पहिला जो प्रकार तयार झाला असेल पेशींचा, तो हा सर्वात सिंपल, सर्वात साधा आणि सर्वात सोपा. ठीक आहे, हे मऊ पण असतात, यांची जी काही बांधणी असते ती साधी सरळ सोपी असते. ठीक आहे, म्हणून यांना वनस्पतींचे पूर्वज म्हटलं जातं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो आहे तपकिरी शैवाळ. ठीक आहे, ब्राऊन अल्गे बोललो जातं त्याला. ठीक आहे, कसे आहेत ब्राऊन अल्गे. ठीक आहे, आता ह्यांच्यामध्ये कसं आहेत, हे जे आहेत ब्राऊन अल्गे हे खाऱ्या पाण्यात आढळतात. ठीक आहे, आपल्याला गोड्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे ब्राऊन अल्गे जास्त करून दिसून येत नाही, हे आढळतात खाऱ्या पाण्यामध्ये. ठीक आहे, आता कशा पद्धतीने हे, यांच्यामध्ये एक घटक असतात मॅनिटॉल आणि लॅमिनेटिन, या स्वरूपात यांच्यामध्ये काय केलं जातं, अन्न साठवलं जे जातं. ठीक आहे, ते मॅनिटॉल आणि लॅमिनेटिन ह्या स्वरूपात साठवलं जातं कोणत्या, ब्राऊन अल्गेमध्ये. ठीक आहे, यांच्यामधलं जे क्लोरोफिल आहे ते कसं आहे, क्लोरोफिल बी. ठीक आहे, क्लोरोफिलचा जो प्रकार आहे क्लोरोफिल बी आहे, याच्यामध्ये क्लोरोफिल बी. ठीक आहे, ह्या बी याच्यामुळे याचा रंग कसा आहे, ब्राऊन. ठीक आहे, आता यांची जी काही पेशी भित्तिका आहे ती कशी आहे, अल्गिन. यांच्या पेशी भित्तिके सोबत काय होतं, अल्गिन पण येतं. अल्गिन, अल्गिन नावाचा जो घटक आहे तो यांच्या पेशी भित्तिके सोबत येत असतो. ठीक आहे, आता याची जर उदाहरणं पाहिजे म्हटली तर काय आहे, सर्गेझम, सर्गेझम आणि फ्युकस. ठीक आहे, लिमेनरिया किंवा डिक्टॉइटा हे यांची एक्झाम्पल आहेत. ब्राऊन अल्गेचे जर एक्झाम्पल पाहिजे म्हटले तर सर्गेसम. ठीक आहे,
सर्गॅझम हा जो आहे हा ब्राऊन अल्गीचा प्रकार आहे. ठीक आहे, हे तर वनस्पती असल्यासारखं वाटत नाही, छोटे छोटे लाल रंगाचे किडे असल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, पण हे एकदम बेसिक स्ट्रक्चर मध्ये आहे. ठीक आहे, याचं नाव आहे सर्गॅझम. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं जे आहे तुमचं रेड अल्गे. ठीक आहे, तिसरं जे आहे रेड अल्गे, लाल शैवाल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं, हे पण कसं आहे, हे जे आहेत हे खाऱ्या पाण्यातच आढळतात जास्त करून. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये कसं आहे, जे काय क्लोरोफिल ए आणि डी, ओके, यांचं जे रंगाचं कॉम्बिनेशन आहे ते कसं आहे, क्लोरोफिल ए आणि डी हे दोन प्रकारचे क्लोरोफिल यांच्यामध्ये आढळत असतात. ठीक आहे, आणि यांचा जो लाल रंग आहे तो कशामुळे आहे, फायकोइरिथ्रिन. फायकोइरिथ्रिन या जो घटक आहे तो यांच्या मध्ये असतो, त्याच्यामुळे यांचा रंग कसा होतो, लाल होत असतो. ठीक आहे, आता यांच्यामधली जी फ्लोरिडिन स्टार्चच्या स्वरूपात काय असतं, अन्न साठा जो आहे तो फ्लोरिडिन स्टार्च ह्या स्वरूपात यांच्यामधलं जे अन्न आहे ते साठवलं जातं. ठीक आहे, आणि यांच्या ज्या सेल्युलोज आहे त्याच्यासोबत पेशीभित्तिक काय काय असणार आहे, पेक्टिन. सेल्युलोज सोबत काय असणार आहे, पेक्टिन पण असणार आहे. ठीक आहे, आपण मग असे पाहिलं थॅलोफायटांच्या काही काही याच्यामध्ये कसं आहे, दोन पेशी आहेत. ठीक आहे, बाहेरचे आहे पेक्टिन आणि आतले आहे सेल्युलोज. तर याच्यामध्ये कसं आहे, दोन प्रकारचं आहे, एक पेक्टिन पण आहे आणि सेल्युलोज सुद्धा आहेत. ठीक आहे, आता याची जर उदाहरणं पाहिजे म्हटली तर याच्यामध्ये काय काय आहे, कॉन्ड्रस. ठीक आहे, त्याच्यानंतर जेलिडिनियम. ठीक आहे, आणि पॉरफायरा. ठीक आहे, हे काही एक्झाम्पल आहेत. बट्रोकोस्पर्मम हे जे आहेत हे गोड्या पाण्यात आढळतं. हे एक्झाम्पल, याला अपवाद आहे, हे खाऱ्या पाण्यात आढळतात सगळे. परंतु जो बट्राकोस्पर्मम जो आहे रेड अल्गे तो कशामध्ये आढळतो, गोड्या पाण्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर पिवळे शैवाल. ठीक आहे, पिवळे शैवाल, पिवळ्या नावाचे पिवळ्या रंगाचे सुद्धा शैवाल असतात, ते पण अशाच पद्धतीचे राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जो थॅलोफायटा नंतर जो पुढचा घटक येतो तो आहे ब्रायोफायटा. ठीक आहे, ब्रायोफायटा हे कशाचं पाहतोय आपण, अबीजप्रतीचा दुसरा प्रकार. ठीक आहे, याच्यामध्ये जो ब्रायोफायटा आहे त्यांच्यामध्ये जे काही वनस्पती मोडतात त्यांचा शरीराचा आकार कसा असणार आहे, यांच्यामध्ये शरीर चपटा असणार आहे. ठीक आहे, ते पण मऊ आणि रिबिन सारखे. ठीक आहे, चपटा, मऊ आणि रिबिन सारखं मऊ पण असणार आहे. ठीक आहे, आता यांच्यामध्ये पण कसं आहे, मुळं, खोडं आणि पानं हे नसतात, परंतु काय मुळासारखे दिसणारे मुलाभ म्हणतात त्यांना. मुलाभ म्हणजे रेझॉइड्स, रायझॉइड्स, मुलाभ हे उपस्थित असतात. खरीखुरी मुळे आहेत का, तर नाही, पण रायझॉइड्स उपलब्ध असतात. ठीक आहे, आता यांचा जो निम्नस्तरीय पेशी यांच्यामध्ये कसं आहे, स्वयंपोषी आणि सावलीत राहणाऱ्या. ठीक आहे, तसेच उभयचर पण आहेत, उभयचर वनस्पती सुद्धा याच्यामध्ये मोडतात. आता उभयचर म्हणजे कशा, या पाण्यामध्ये पण आढळतात आणि जमिनीवर पण आढळतात, पाणी प्लस जमीन. ठीक आहे, पाणी प्लस जमीन दोन्हीकडे राहणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यांना काय बोलतात, उभयचर वनस्पती. तर जर हा जो ब्रायोफायटा आहे, ह्या वनस्पती कशा उभयचर सुद्धा असू शकतात. ठीक आहे, आता यांच्यातली जी काही संवहनी संस्था आहे, म्हणजे संवहनी संस्था म्हणजे पाणी किंवा न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं अन्न वगैरे ग्रहण करण्याची संस्था आहे, ती ऍबसेंट असते. ठीक आहे, थॅलोफायटा मध्ये सुद्धा ही पद्धती ऍबसेंट असते. ठीक आहे, संवहनी संस्था याच्यामध्ये डेव्हलप झालेली नाही. ठीक आहे, आता हे जे ब्रायोफायटा आहेत हे कसे आहेत, भूचर वनस्पती असून भूचर यांच्यात फलन होण्यासाठी बाह्य पाण्याची गरज असते. ठीक आहे, यांच्यामध्ये जर रिप्रोडक्शन व्हायचं असेल आणि त्याचं फलन असेल तर काय व्हावं लागतं, बाहेरचं पाण्याची आवश्यकता असते. ठीक आहे, म्हणून यांना उभयचर वनस्पती म्हटलं जातं. ठीक आहे, कारण की यांना बाहेरचं पाणी लागतं, हे ज्या पाण्यात राहतात त्याच्याच पाण्यामध्ये हे काही यांचं फलन होऊ शकत नाही, म्हणून यांना बाहेरच्या पाण्याची आवश्यकता असते, म्हणून यांना उभयचर वनस्पती म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जवळपास 960 काय आहेत प्रजाती आणि 24,000 जाती आहेत. ठीक आहे, पहिलं काय येतं, प्रजाती येतं आणि त्याच्यानंतर येतं तुमचं स्पीसीज. ठीक आहे, स्पीसीज जाती. ठीक आहे, 960 प्रजाती आणि 24,000 यांच्या जाती आहेत. ठीक आहे, जवळपास आतापर्यंत माहित पडलेलं. ठीक आहे, आता यांची जी काही वाढ आहे ती कशा पद्धतीने होते, यांची वाढ ओलसर वातावरणात होत असते. ओलसर म्हणजे ह्युमिड क्लायमेट लागतं, ओलसरपणा यांना लागत असतो, तेव्हा यांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते. आणि यांचं शाकीय प्रजनन, रिप्रोडक्शन जे आहे ते कसं आहे, शाकीय प्रजनन म्हणजेच काय, तुमचं एखादी शाखा असेल, याचा ब्रेकडाऊन झालं तर हे एक होणार, हे एक होणार, अशा पद्धतीचं किंवा अशा पद्धतीचं यांचं विभाजन होत राहणार आहे, याला काय बोलणार आहे, शाकीय प्रजनन. ठीक आहे, त्याच्यानंतर यांचा जो अभ्यास आहे ब्रायोफायटांचा अभ्यास, त्याला काय बोलणार आहे, ब्रायोलॉजी.
ठीक आहे. हा जो यांचा स्पेशल ब्रायोफायटाचा जर अभ्यास करायचा म्हटला तर त्या ब्रांचला काय बोललं जातं, ब्रायोलॉजी. आणि हा जो आहे हेडविक, या शास्त्रज्ञाला बायोलॉजीचा काय बोलतात, जनक बोललं जातं. ठीक आहे, बायोलॉजीचा जनक हेडविक या शास्त्रज्ञाचं बोललं जातं. ठीक आहे. आता ब्रायोफायटा जे आहेत त्यांचं पण वर्गीकरण दोन गटामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, एक आहे लिव्हर वॉर्ड्स हेपेटेसी आणि दुसरे काय आहे मॉसेस म्हणजेच मुसी. दोन गटामध्ये ब्रायोफायटाचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. आता जे लिव्हर वॉर्ड्स आहेत, लिव्हर वॉर्ड्स हे कशा पद्धतीचे आहेत, यांची रचना कशी आहे, यांची रचना साधी आणि ब्रायोफायटामध्ये येतात, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. आणि जे मॉसेस आहेत यांचं जरा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, म्हणजे थोडे ऍडव्हान्स पद्धतीचे प्रगतशील थोडे ब्रायोफायटा मॉसेस मध्ये येतात. ठीक आहे. आता यांचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर काय काय आहे, रिक्सिया, रिक्सिया मर्केन्शिया, ल्युरेनिया आणि पेलिया. हे कसले, हे साधे ब्रायोफायटा आहेत, हे साधे ब्रायोफायटा आहेत. रिक्सिया त्याच्यानंतर मर्केन्शिया, हे दोन नाव लक्षात ठेवली तरी चालतील. हा जो रिक्सिया बघा, याचं सिंपल स्ट्रक्चर आहे, रिक्सियाचं स्ट्रक्चर एकदम सिंपल पद्धतीचं आहे. असं जस्ट काय बोलतात, एखाद्या फर सारखं स्ट्रक्चर आहे, सिंपल त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. आणि जे प्रगत आहे ते कसं आहे, फ्युनेरिया आणि पॉलिट्रायम. ठीक आहे, इथे फ्युनेरियाचं स्ट्रक्चर दाखवलंय. याला कसं थोडं पानांसारखा आकार आहे, वरती थोडे असं थोडं जे काय स्ट्रक्चर आहे ते थोडं डेव्हलप झालेलं आहे. मर्केन्शिया सुद्धा बघा, मर्केन्शिया सुद्धा थोडा सिंपल स्ट्रक्चर आहे, तो असं पसरलेल्या सारखा त्याचा आकार आहे. ठीक आहे, आणि त्याला थोडंसं असं हेड आल्यासारखं वरती थोडंसं उंचवट आहे. तर एवढं साधं स्ट्रक्चर आहे. बाकीचे जे आहेत, आता हे जे आहे पॉलिस्टायकम, हे कसं आहे थोडेसे प्रगत, हे ना पानासारखी रचना अशी असते. ठीक आहे, अशी पानासारखी रचना ह्या पॉलिस्टायकमची असते, परंतु हे पण कशामध्ये येतं, ब्रायोफायटामध्येच येत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे की बाबा तो थॅलोफायटा. ठीक आहे, टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तिसरा प्रकार आहे आपला अनावृत्त ब्रिजीचा अबीजपत्रीचा, सॉरी, टेरिडोफायटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, पहिले जो दोन प्रकार होते ते थोडे सिंपल होते, याच्यामध्ये थोडे ऍडव्हान्स किंवा प्रगत झालेले थोडे वनस्पती आपल्याला पाहायला मिळणार. अबीजपत्री मधील कोणता आहे, सर्वात प्रगत अबीजपत्री. ठीक आहे, यांच्यामध्ये बिया नाही, फुलं नाही, याच्यामधला हा सर्वात प्रगत प्रकार आहे. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये सर्वात पहिली संवहनी संस्था, ठीक आहे, ती तयार झाली आहे. संवहनी संस्था म्हणजे काय, मुळे, पानं आणि खोड असणारे ह्या वनस्पती आहेत, ह्या पहिल्या तयार झालेल्या वनस्पती आहेत. ठीक आहे, पहिल्या साध्या साध्या वनस्पती होत्या, त्या थॅलोफायटा ब्रायोफायटामध्ये गेल्या. थॅलोफायटामध्ये एकदम सिंपल, त्याच्यामध्ये थोडं, त्याच्यानंतर थोडेसे ऍडव्हान्स ब्रायोफायटामध्ये, आणि त्याच्यानंतर जर सर्वात ऍडव्हान्स झाले तर टेरिडोफायटामध्ये. ठीक आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, पी सायलेंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात पहिली संवहनी संस्था. ठीक आहे, म्हणजे जे काही तुमच्या पाणी, त्याच्यानंतर जे काही अन्न आहे ते वाहून नेणाऱ्या ज्या काही संस्था तयार झाल्या त्याला काय बोलतो आपण, संवहनी संस्था. त्या सर्वात पहिले टेरिडोफायटामध्ये तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्या ज्या वनस्पती आहेत हे सर्व प्रकारच्या अधिवासात सापडतात. पहिल्या ज्या पाहिल्या आपण त्या कशा, त्या पाण्याच्या याच्यामध्ये सापडतात. ठीक आहे, काही काही पाण्या गोड्या पाण्यात सापडतात, काही खाऱ्या पाण्यात सापडतात. ठीक आहे, गोडं पाणी प्लस खारं पाणी. ठीक आहे, म्हणजेच तलावात पण आढळतात, समुद्रात पण आढळतात. ठीक आहे, अशा पद्धतीच्या. आता हे जे आहेत टेरिडोफायटा, हे सर्वत्र आढळतात. हे जमिनीवर पण आढळतात, हे पाण्यात पण आढळतात, आणि सावलीत पण आढळतात, आणि ओल्या ठिकाणी, सुक्या ठिकाणी सर्वत्र आढळतात. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय होतं, बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन. ठीक आहे, कसं होतं, युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन. अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही प्रकारचं प्रोडक्शन यांच्यामध्ये, ह्या टाईपच्या वनस्पतींमध्ये होत असतं. तर जे अलैंगिक प्रजनन आहे ते कसं होतं, बीजाणूद्वारे. ठीक आहे, बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन. आणि जे काही लैंगिक प्रजनन आहेत ते युग्मकाद्वारे. ठीक आहे, स्पोर्स, गॅमेट्स वगैरे त्याच्या फॉर्म मध्ये होत असतं. ठीक आहे. आता बीजाणूपासून निर्मितीनुसार पण यांचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, जे टेरिडोफायटा आहेत त्यांचे पण काय प्रकार पडतात, बीजाणूपासून निर्मितीपासून दोन प्रकार. पहिला आहे हेरिटोस्पोरस आणि दुसरा आहे होमोस्पोरस. ठीक आहे. आता जो हेरिटोस्पोरस आहे याच्यामध्ये कसं असणार आहे, लहान बीजाणू आणि मोठा बीजाणू यांची काय होणार आहे, निर्मिती होणार आहे. लहान बीजाणू आणि मोठा बीजाणू. ठीक आहे, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर यांची निर्मिती होणे कशामध्ये, हेटेरोस्पोरस मध्ये. आणि जो होमोस्पोरा आहे याच्यामध्ये काय, एकाच प्रकारच्या बीजाणूची निर्मिती करतात. एकाच प्रकार, याच्यामध्ये होमो म्हणजे एकच प्रकार, आणि हेटेरो म्हणजे वेगवेगळे, लहान आणि मोठे, मायक्रो प्लस
मेगा, ठीक आहे. आता जो टेरिडोफाइटा आहे, ठीक आहे, याच्यामध्ये किती जाती आहेत? 400 प्रजाती आहेत आणि 10,500 10,500 याच्यामध्ये जाती आहेत, ठीक आहे. कशामध्ये? तुमच्या टेरिडोफाइटा मध्ये. आणि याचं सर्वात चांगलं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर नेचे, फन बोलतो आपण त्याला, फन किंवा नेचे, ठीक आहे. आता हे झाड बऱ्यापैकी आपल्याला शाळा वगैरे जे असतात त्यांच्या आजूबाजूला असं एक उगवलेली वनस्पती असते, एखादी भिंती असेल, ठीक आहे, त्याच्या बाजूला अशी एक उगवलेली वनस्पती असते, त्याला अशी अशी पानं असतात तुऱ्या तुऱ्यासारखी, ठीक आहे. तर त्याला आपण काय बोलतो? नेचे ही वनस्पती असते ती, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर टेरिडोफाइटाचे वर्गीकरण कशामध्ये केलेलं आहे? 4 याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यातला पहिला आहे सिलोफाइटा, सिलोफाइटा, ठीक आहे. आणि दुसरा आहे लायकोफाइटा, तिसरा आहे आर्थोफाइटा आणि चौथा जो आहे फिलिकोफाइटा. हे 4 याच्यामध्ये वर्गीकरण केले. आता सिलिकोफाइटाचं जे काही वर्ग हे आहे, एक्झाम्पल काय आहे? सिलोटम, ठीक आहे. त्याच्यानंतर लायकोफाइटा याचा पण सिलोटम, हे दोन्ही याचा कॉम्बिनेशन दाखवतं. त्याच्यानंतर आर्थ्रोफाइट आहे इक्विसॅटम, ठीक आहे. त्याच्यानंतर फिलिकोफाइटा आहे हे मार्सेलिया किंवा नेरिस किंवा नेचे, ठीक आहे, हे त्याचे एक्झाम्पल झालेले आहे. त्याच्यानंतर थ्रिओफाइट फर्स्ट जे आहे, थ्रिओफोस, ठीक आहे. जो शास्त्रज्ञ थ्रिओफोस, ठीक आहे, आणि वनस्पती शास्त्र टेरिडोफाइट्स आणि पर्यावरण यांचा जनक म्हटला होता. कोणाला? थ्रिओफोस हा जो शास्त्रज्ञ होता, याला वनस्पती शास्त्र टेरिडोफाइट्स आणि पर्यावरण, ठीक आहे, इकॉलॉजी याचं काय बोललं होतं? जनक बोललं होतं. त्याच्यानंतर ॲडियंटम आणि लायकोपोडियम, सिलेंजेनेला आणि हिनेची ह्या टेरिडोफाइटाच्या उदाहरण आहेत, ठीक आहे. सिलेंजेनेला हे पाण्यात आढळतं, ठीक आहे. टेरिस हे असं मध्यंतरी हिरव्या पाण्यावर थोडासा पांढरट थर असणारा पुष्प असतात. त्याच्यानंतर डायटोरिस, ठीक आहे, हे असं पद्धतीचे हे वृक्ष जे आहेत हे टेरिडोफाइटाचे एक्झाम्पल आहेत, ठीक आहे. टेरिडोफाइटा, ठीक आहे. आता टेरिडोफाइटा या शब्दाची जर हे केली त्याच्यामध्ये त्याचा अर्थ होतो सर्वात लहान, ठीक आहे. सर्वात लहान याच्यामध्ये अझोला आहे, सर्वात उंच अल्सोफिला, ठीक आहे. टेरिडोफाइटा मध्ये सर्वात लहान जो वनस्पती आहे ती आहे अझोला आणि सर्वात उंच जी वनस्पती आहे ती आहे अल्सोफिला, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी सृष्टी येते उपसृष्टी प्लॅन्टेमध्ये, ती आहे बीजपत्री, फेनेरोगॅमी, ठीक आहे. आता फेनेरोगॅमी म्हणजे काय? यांच्यामध्ये काय होणार आहे? बिया असणार आहेत. ह्या बिया येणाऱ्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पतीमध्ये बिया तयार होतात, ठीक आहे. यांच्या आपल्याला दिसणारे जे काही लैंगिक अवयव सुद्धा यांच्यामध्ये उपस्थित असतात, ठीक आहे. आता यांचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलं गेलं आहे? एक अनावृत्त बीजी आणि एक आवृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स, ठीक आहे. यांच्यामध्ये जे काही लैंगिक घटक आहेत त्याच्यानुसार यांचं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. एक आहे अनावृत्त बीजी आणि एक आवृत्त बीजी. बीज जे आहे यांच्यामध्ये बिया कशा प्रकारे तयार होतात तर त्या प्रकारे यांचा 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिलं आहे अनावृत्त बीजी, अँजिओस्पर्म्स, ठीक आहे. जिम्नोस्पर्म्स, अनावृत्त बीजी. याच्यामध्ये काय आहे? ह्या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होते. आता ह्या कशा आहेत? या दोन्ही जे प्रकार आहेत यांच्यामध्ये बियांची निर्मिती होते, पण बियांची निर्मिती कशा प्रकारे होते याच्यानुसार सुद्धा त्यांचा प्रकार अवलंबून आहे. आता जो अनावृत्त बीजी आहे, अनावृत्त बीजी, याच्यामध्ये जिम्नोस्पर्म्स यांच्यामध्ये बियांची निर्मिती होते, परंतु हे जे बिया आहेत हे फळांमध्ये बंदिस्त नसतात. म्हणजे फळ नसतं, यांचे डायरेक्ट बिया तयार होतात, ठीक आहे. फळ नसतं, ठीक आहे. फळांच्या आतमध्ये बी नसतं म्हणजे यांच्या डायरेक्ट बिया तयार होते, यांना ह्या झाडांना फळं येत नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये कशामध्ये ही जे नर आणि मादी जी फुलं आहेत ही वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येत असतात, ठीक आहे. यांच्यामध्ये काय असतं? नर फुल आणि मादी फुले वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात आणि त्यांना असा शंकू बोलतो आपण, त्यांना काय बोलतो? शंकू, ठीक आहे. आता ही जे सदाहरित जे काही बहुवार्षिक किंवा सदाहरित असून यांच्या काय खोडाला फांद्या नसतात, यांचं जे खोड असतं त्याला काय असतात? फांद्या नसतात आणि पानाचा मुकुट असतो, ठीक आहे. हे बघा इथे जे एक्झाम्पल दिलेले आहे हे जे याला काय खोड नाहीये, पानं भरपूर आहेत आणि याच्यासाठी मुकुटासारखे याच्या पुढे एक तुम्ही ते चॉकलेटचं झाड पाहिलं असेल तुमच्या शाळेच्या इथे पूर्वी, असं एक वेगवेगळ्या आकाराचं जे वेगवेगळे आकार देणारं एक झाड असतं, ठीक आहे. त्याला आपण आकार देत असतो वेगवेगळे शेप. त्यांचं जर हे जर पाहिलं ते असे काटेरी त्यांना असे पानं असतात बारीक 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 आणि त्याच्यावरती ते काय होतं? त्याला एक
हे येतं बीज येतं, ठीक आहे. हे काही फळ नाही त्याचं, हे डायरेक्ट बीज असतं, ठीक आहे. किंवा तुम्ही तुमचं जर क्रिसमस ट्री घेतलं, ते कशा पद्धतीचं आहे, तशा पद्धतीचे ही झाडं आहेत, ठीक आहे. तुमच्या क्रिसमस ट्रीला फळ येत नाही, पानं असतात ती अशी टोकदार टोकदार टोकदार, बरोबर की नाही. आणि त्याच्यानंतर त्याला खूप वर्षानंतर असं एक छोट्या पद्धतीच्या बिया येत असतात, ठीक आहे, डायरेक्ट. यांना काय बोलतो आपण, अनावृत्त बीजी, म्हणजे फळांच्या आतमध्ये यांच्या बिया नसतात, ठीक आहे. आता यांच्यामध्ये अनावृत्त बीजीचे किती प्रकार आहेत, 70 प्रजाती आणि 725 जाती आहेत. किती, 70 प्रजाती आणि 725 जाती आहेत. आणि त्याच्यापैकी भारतामध्ये किती सापडतात, 16 आणि 53. 16 ज्या प्रजाती आहेत त्या भारतामध्ये आढळतात, त्याच्यापैकी किती, 53 जाती आहेत, ठीक आहे. आता अनावृत्त बीजी जे आहेत, ठीक आहे, अनावृत्त बीजीतील जी सायकस नावाची वनस्पती आहे, ती सायनोबॅक्टेरिया सोबत, पायनस वनस्पती कवकांसोबत सहजीवन, ठीक आहे. म्हणजे ते दोन वनस्पती जे आहेत ते सहजीवन, सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये राहत असतात. कोणकोणत्या, सायकस नावाची वनस्पती, ठीक आहे, सायनोबॅक्टेरिया सोबत राहत असते. सायकस नावाची वनस्पती सायनोबॅक्टेरिया सोबत सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये राहतात, ठीक आहे. आणि जी पायनस नावाची जी वनस्पती आहे ती कवकांसोबत, कवक म्हणजे तुमचे फंग आहे, ठीक आहे, फंगस वगैरे आहे, हे एकत्र असतात, एकत्र एकमेकांवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना काय बोलतात, सिम्बायोटिक असोसिएशन, सहजीवन पद्धती, ठीक आहे. हे एकमेकांना परस्पर जीवन जगतात, ठीक आहे. आता अनावृत्त बीजींमध्ये काय होतं, परागण क्रिया, ठीक आहे, ही हवेमार्फत होत असते. जे परागकण जातात ते हवेमार्फत जातात, कारण याच्यामध्ये नर फुलं आणि मादी फुलं वेगवेगळे, त्याच्यामुळं परागकण क्रिया होते. आणि ही कशामार्फत होत असते, हवेमार्फत होत असते, ठीक आहे. आता जे सायकस जे आपण प्लॅन्ट पाहिले याच्यामध्ये, याचं जे खोड आहे त्याला काय असतं, फांद्या नसतात, ठीक आहे. तर पायनस जे आहे त्याच्या खोडाला फांद्या असतात, ठीक आहे. सायकसला फांद्या नाही आहेत, जो पायनस आहे त्याला फांद्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर यांना टेरिडोफायटा व अनावृत्त बीजी या दोन्हीतील दुवा म्हणून ओळखलं जातं. टेरिडोफायटा पण आहेत आणि त्याच्यानंतर हे आवृत्त बीजी पण आहेत. यांच्यामधला काय बोललं जातं, दुवा, अनावृत्त बीजी, टेरिडोफायटा, ठीक आहे. टेरिडोफायटा मध्ये तुमचा प्रगत थोड्या प्लांट जे वनस्पती आहेत त्या चालू झाल्या, त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो पार्ट आला त्याच्यामध्ये आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी. अनावृत्त बीजी जे आहेत ज्यांचा बिया फळांमध्ये नसतात, ठीक आहे, यांच्यामधला जोडणारा दुवा म्हणून यांना ओळखलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या वनस्पती आहेत, ठीक आहे, अनावृत्त बीजी मधल्या, जसं की याचं नाव आहे एक झिंक गोबायलोबा हा जी वनस्पती आहे याला काय बोलतात, लिव्हिंग फॉसिल बोललं जातं, जिवंत जीवाश्म, ठीक आहे, लिव्हिंग फॉसिल, ठीक आहे. आता ही जी वनस्पती आहे ही काय आहे, पृथ्वीवर आढळतात आणि फॉसिलच्या रूपातही आढळतात. फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म, जे खूप वर्षांपूर्वी ज्या वनस्पती गाडल्या गेलेल्या आहेत तळाशी, पृथ्वीच्या तळाशी गाडल्या गेलेल्या आहेत, किंवा पूर वगैरे येऊन, महापूर वगैरे येऊन ह्या वनस्पती त्याच्यामध्ये खाली गाडल्या गेलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दाब आणि प्रेशर तयार होऊन त्याचं काय जीवाश्मामध्ये रूपांतरण झालेलं आहे. तर अशा याच्यामध्ये सुद्धा ह्या वनस्पती आढळतात, ठीक आहे. ओके. आता यांच्यामध्ये काय जीवाश्मांची संख्या कशी आहे, ही सजीव वनस्पतीपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे याचे जे सजीव लिव्हिंग प्लांट्स आहेत जे पृथ्वीवर ते कमी आहेत, पण हे फॉसिलच्या रूपात जास्त आहे, ठीक आहे. आता यांचे जे आकार असतात, ठीक आहे, हे वेगवेगळ्या आकाराने असतात. अनावृत्त बीजीचे यांचे जे काही आकार आहेत, उंची बिंची, हे वेगवेगळे आहे. याच्यामधलं एक एक्झाम्पल आहे सिक्विया. सिक्विया सेम्पिरव्हिनस नावाची जी काही वनस्पती ही जगातली सर्वात उंच वनस्पती आहे. सर्वात उंच म्हणजे कितीतरी 366 फीट एवढी उंच ही वाढते. कोणती आहे ती, सिक्विया नावाची वनस्पती. ही जगातली सर्वात उंच वनस्पती. माणूस केवढासा दिसतोय, म्हणजे आपण जे पाहतो अमेरिका वगैरे मध्ये असे झाड दाखवून उंचचे उंच, ते जे झाड आहेत ती कोणती आहेत, सिक्विया नावाची झाड आहेत. आणि हे कसं आहे, अनावृत्त बीजी, यांना फळं येत नाही, त्या फळांच्या आतमध्ये बिया नसतात, ठीक आहे, म्हणजे अनावृत्त बीजी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे सिक्विया नावाचं जे झाड आहे यालाच काय बोलतात, कॉस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया. अमेरिकेमधला एक कॅलिफोर्निया नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे वनस्पती आढळतात. यांची उंची राहते 366 फूट आणि हे जगातले सर्वात उंच आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे झाड आहे याला काय बोललं जातं, फादर ऑफ फॉरेस्ट,
हा सर्वात उंच असल्यामुळे याला